नेते आहेत, त्यामुळे त्यांचा मान सन्मान आपल्याकडे इथं राहिला पाहिजे. अजिबात चुकीचं वागायचं आहे. आणि इथनं जाताना साहेब काय दोन शब्द बोलतील, तिथनं साहेब जाताना गपचूप सगळ्यांनी रस्ता इथं वाट सोडायची आणि साहेबांना आपल्याकडं मी म्हटलं तसं आपल्या घराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या नेत्याबद्दल एक आपुलकीचं आदराचं स्थान आदरणीय महाजन साहेबांच्या मनामध्ये आहे. काल त्यांच्या नाराजी, त्यांच्या मनातला थोडा राग, संताप हा बघून मी फडणवीस साहेबांना कॅबिनेट होती, बाहेर आल्याबरोबर आम्ही बाजूला गेलो. मी म्हटलं 10-15 मिनिट आम्हाला द्यावे लागतील आणि मी देवेंद्रजीची या बाबतीमध्ये बोललो, उमेदवारीच्या बाबतीमध्ये बोललो. विशेषतः म्हणजे ही उमेदवारी जी दिली गेलेली आहे त्याबद्दल दादांनीसुद्धा धरून त्याची नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून दादांना भेटावं लागेल, त्यांचं म्हणणं काय आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. त्यांना असं न ऐकता हा जो निर्णय आपण झालेला आहे ठीक आहे, पण तो आपल्याला महागात पडेल हे मी त्यांना त्या ठिकाणी म्हटलं. आणि म्हणून मग साहेब आम्ही ठिकाणी चर्चा केली. साहेबांनी मला सांगितलं की उद्यात जाऊन विजयसिंग दादांची भेट घ्या. संजय दादा असतील, धनसिंग दादा त्या ठिकाणी आहेत, सर्वच परिवार कुटुंबियाची ना आपली पण त्या ठिकाणी भेट व्हावी, आपलंही मत काय आहे हेही कळावं. म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी सकाळची मुंबईहून निघालो, पुण्याला एक मिटिंग केली आणि इथे लगेच या ठिकाणी आलेलो आहे. पण सविस्तर चर्चा आपण बघतात, जवळपास 1.5 तास दादांची सर्व कुटुंबियांची माझी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आपलं म्हणणं, आपल्या मनातला राग, आपल्याला काय वाटतं काय मी सगळं मी ऐकून घेतलेलं आहे. मी उद्या तर नाही पण परवा मी मुंबईला आहे. आता गेल्या मी गाडीत बसल्यावर मी देवेंद्रजींची फोनवर बोलणार आहे, बावनकुळे साहेबांची फोनवर बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या कानावर सगळी गोष्ट घालणार आहे. तुमच्या मनातला राग, तुम्ही किती रागामध्ये आहात ते सगळं मी त्यांना सांगणार आहे. आणि परिस्थिती त्यांना अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती अवगत झाल्यावर तर ते वरती पक्षश्रेष्ठीशी बोलतील आणि काय असेल निर्णय तो त्यांनी आपल्याला निश्चित कळवतील. मी फक्त दादांना जाणून घ्यायसाठी, त्यांचं मत जाणून घ्यायसाठी, त्यांची भेट घेण्यासाठी मुद्दामून असं व्हायला नको किंवा निर्णय झाला आणि कोणी आलं नाही. पहिल्यांदाच मला वाटतं की महाराष्ट्रातून कुठल्या एखाद्या जागेवर मला तडकाफडकी पाठवून देवेंद्रजी, कारण दादा त्यांचं राजकीय वजन, त्यांचं सामाजिक वजन हे याची कल्पना आम्हाला आहे. प्रवेशाच्या वेळेलासुद्धा मीच पुढाकार घेतलेला होता, मी त्यावेळेला स्वतःच होतो, माझ्या पुढाकारानेच त्यावेळेला रणजितदादा वगैरे यांचाही प्रवेश घेतला गेलेला होता. आणि म्हणून कुठेही दादांना डावललं जाईल, दादांचा अवमान होईल किंवा दादांना कमी दाखवलं जाईल, काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात. पक्षामध्ये, संघटनेमध्ये काय चाललं आहे काय नाही ते माझ्या कानावर आल्यात. त्यांनी मला सगळं सांगितलं, मी तर काही ठिकाणी लिहूनही घेतलेलं आहे. पण याची कल्पना मलाही नव्हती की अशा पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या आहेत. पण निश्चित त्याच्यावर आपण सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी काढूच. पण दादांचं जे म्हणणं आहे ते मी सर्व आता देवेंद्रच्या कानात जाऊन टाकणार. आणि यानंतर मला वाटतं की जो निर्णय असेल, तर आज मी सांगतो अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला वेळ आहे. ते फार तर लगेच उद्या परत फॉर्म भरता त्याला खूप गोष्टी आहे. म्हणून मी सगळ्या गोष्टी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.